माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्मवैवर्त पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 18. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 42. राधाकृष्ण विवाह. श्री नारायण सांगू लागले, एकदा नंद स्वतः कृष्णाला घेऊन वृंदावनात गेला. तेथे त्याने गायींना चरायला सोडले. तेथील सरोवरातील थंड पाणी त्यांनी गायीला पाजले. मग ते स्वतःही पाणी प्यायले. मग तो कृष्णाला मांडीवर बसून एका झाडाखाली बसला. एवढ्यात अकस्मात आकाश ढगांनी भरून आले. झंझावात निर्माण झाला. मुसळधार पाऊस पडू लागला. अचानक होणारा हा उत्पात पाहून नंदाला मोठे भय वाटले. त्याच्या मनात विचार आला, या गायींना घेऊन मी घरी जाऊ शकणार नाही, तर कृष्ण कसा वाचेल? या विचाराने करून नंद दिग्मूढ झाला. कृष्ण भीतीने पित्याच्या गळ्याला मिठी मारून रडू लागला. तेवढ्यात राधा पळत पळत तेथे आली. तिला पाहून नंदाला मोठे आश्चर्य वाटले. नंदाने राधेला नमस्कार केला. तो म्हणाला, हे राधे, गर्गमुनींच्या मुखातून मी ऐकले की तू म्हणजे हरीची परमप्रिय. मी हरीचे परमस्वरूप जाणतो. असे असले तरी देखील मी मानव असल्यामुळे मी विष्णू मायेने मोहित होतो. तेव्हा तू तुझ्या ह्या प्राणनाथास घे, सुखाने येथून जा. तुझे मनोरथ सफल झाल्यानंतर तू त्याला परत आणून दे. असे म्हणून नंदाने रडणाऱ्या कृष्णाला राधेच्या ताब्यात दिले. तेव्हा ती हसू लागली. तिने नंदाला म्हटले, मी याला घेऊन जात आहे. हे तुम्ही गुप्त राखण्याचा प्रयत्न करा आणि हे कोणालाच माहीत होऊ देऊ नये. तिचा निरोप घेऊन नंद गोकुळात परतला. तेव्हा राधा श्रीकृष्णाला घेऊन तेथून दूर गेली. तिने शेकडो रत्नकलशांनी युक्त असलेल्या एका मंडपात त्याला नेले. तो मंडप अत्यंत सुशोभित केला होता. राधेने श्रीकृष्णाला तेथे नेता श्रीकृष्ण असू लागला. त्याने पितांबर नेसला होता. मण्यांचे दागिने घातले होते. त्यांच्या गळ्यात कौस्तुभमणी दिसत होता. तो म्हणाला, हे राधे, तुला गोलोकाचे स्मरण होते आहे का? हे प्रिय, तुम्हाला प्राणाहून एक प्रिय असलेली प्रेयसी आहे. तू आणि मी या दोघांच्यात काहीच भेदभाव नाही. इतके बोलून कृष्णाने राधिकेचे स्तवन केले. त्यावर राधिका म्हटली, हे विभो, मला सर्व काही आठवत आहे. ते मी कसे विसरून बरे? आपण जे जे माझ्याबद्दल म्हणाल तशी मी आहे, परंतु केवळ आपल्याच चरणाची कृपा आहे. आपल्यामध्ये तर गवताच्या काडीलाही पर्वताच्या इतकी मोठी बनवण्याचे सामर्थ्य आहे. इतके बोलून राधेने देखील श्रीकृष्णाची स्तुती केली. एवढ्यात तेथे ब्रह्मदेव आले. त्यांच्या हातात माळा कमंडलू होते. त्यांच्या चारही मुखांवर मंद हास्य विलसत होते. ब्रह्मदेव तेथे येताच त्यांनी श्रीकृष्णाला प्रणाम केला. त्याचे स्तवन केले. नंतर ते राधेकडे वळले. राधेच्या चरणांना त्यांनी आपल्या जटांनी वेढले, म्हणजे तिला नमस्कार केला. त्या कमंडलूतील पाणी त्यांनी त्या दोघांच्या डोक्यावर शिंपडले. त्यांनी राधेचे स्तवन केले. शेवटी ते म्हणाले, हे माते, केवळ माझ्या तपाचे भाग्य म्हणून मला तुमच्या चरणाचे दर्शन घडले. ब्रह्मदेवाने केलेली स्तुती ऐकून राधा म्हणाली, हे विधाता, मी प्रसन्न आहे, तेव्हा वर माग. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, जर मला वर देण्याची आपण कृपा करीत आहात तर मला आपल्या दोघांच्या चरणरूपी कमळाची भक्ती नित्य द्या. राधा म्हणाली, तथास्तु. तेव्हा ब्रह्मदेव तिला पुन्हा नमस्कार करून तेथे अग्नी प्रज्वलित करून म्हणाले, तुम्ही येथे शेजारी शेजारी बसा. नंतर योग्य विधी करून त्यांनी त्या दोघांना अग्नीला 7 प्रदक्षिणा घालायला सांगितल्या. वेदात दिलेले 7 मंत्र त्यांनी कृष्णाला म्हणायला लावले. कृष्णाला राधेचे पाणी ग्रहण करायला लावले. कृष्णाचा हात राधेच्या पाठीवर ठेवून राधेला वेदातील 3 मंत्र म्हणायला सांगितले. गुडघ्यापर्यंत लांब असलेला पारिजात वृक्षाच्या फुलांचा हार ब्रह्मदेवाने राधेकरवी श्रीकृष्णाच्या गळ्यात घातला. नंतर दुसरा हार श्रीकृष्णाला राधेच्या गळ्यात घालायला लावला. मग ब्रह्मदेवाने कृष्णाला खाली बसायला लावले. त्यांच्या डावीकडे राधेला बसायला सांगितले. त्यांच्या वेदातील 5 मंत्र हात जोडून म्हणायला सांगितले. पुढे ब्रह्मदेवाने राधेचे कन्यादान स्वतः कृष्णाला केले. त्याबरोबर तेथे पुष्पवृष्टी झाली. स्वर्गातील मंगलवाद्य वाजू लागले. ब्रह्मदेव त्या दोघांना नमस्कार करून निघून गेले. ब्रह्मदेवाला नमस्कार करून राधा कृष्णही तेथून पुढे निघाले. इतके झाल्यानंतर श्रीकृष्ण पुन्हा नंदाच्या कडेवर होता. तसा रडू लागला. ते पाहून राधा काकुळतीला आली. ती म्हणाली, हे मायेश श्रीकृष्ण, माझ्याशी तुम्ही का बरे खेळत आहात? तेवढ्यात आकाशवाणी झाली, हे राधे, तू का बरे रडत आहे? कृष्ण तर तुझाच, परंतु श्री सुदामाचा शाप तुला भोगलाच पाहिजे. तेव्हा दुःख सोड, आपल्या घरी जा. ते ऐकून राधेने बाळकृष्णाला उचलले, कडेवर घेतले. ती नंदाच्या घरी गेली. तेथे तिने यशोदेच्या ताब्यात कृष्णाला दिले व म्हटली, या तुझ्या भुकेल्या आणि ताणलेल्या बाळाला घे. वनात असताना तुझ्या स्वामीने मला माझ्याजवळ दिले होते त्याला, कारण तेव्हा वादळ सुरू होते. कृष्णाला वादळ पाऊस याचा त्रास होत होता. तेव्हा हे बद्रे, तू तुझ्या मुलाला ताब्यात घे.
मी माझ्या घरातून बाहेर पडून खूप वेळ झाला. इतके बोलून राधा आपल्या घरी निघून गेली. यशोदेने आपल्या रडणाऱ्या कृष्णाला हृदयाशी घट्ट धरले. ते आपल्या घरात शिरले. भाग 43. कंसाचा राक्षसांचा वध. श्री नारायण सांगू लागले, हे नारदा मुनी, एकदा कृष्ण, बलराम बाकीचे गोपवाले बाळके खेळण्यासाठी वनात गेले. त्यांच्याबरोबर चरण्यासाठी गायीने दिल्या होत्या. गायी चारत हे मधुवनात आले. तेथे गायींना चारून त्यांनी पाणी पाजले. त्या वनातच एक बलवान श्वेतवर्णी अत्यंत भयंकर असा राक्षस राहत होता. त्याचे मुख, शरीर अतिशय विकृत दिसत होते. तो एखाद्या डोंगरासारखा प्रचंड होता. त्याने बलराम, कृष्ण अन गायी, गुरे या सर्वांना खाण्यासाठी पकडले. या राक्षसाचे नाव बकासूर होते. बकासुराने हरीला पकडलेले पाहून सगळे देव काळजी करू लागले. हातात शस्त्र घेऊन ते तेथे आले. इंद्राने आपल्या वज्राचा प्रहार बकासुरावर केला, पण बकासूर मेला नाही. फक्त थोडी जखम झाली. चंद्राने आपले निहारास्त्र त्याच्यावर सोडले. त्यामुळे तो बकासूर कडाकडाच्या थंडीने आर्त झाला, पण मेला नाही. यमाने आपला दंड त्याला मारला. त्यामुळे तो जरासा थांबला. नंतर वायुदेवाने आपले वायू अस्त्र बकासुरावर सोडले. ते बकासुरावर आपटून तिसरीकडेच गेले. वरुणाने शिळांचा पाऊस बकासुरावर पाडला. अग्नीने आपले अग्नेय अस्त्र, कुबेराने आपले चंद्रास्त्र आणि शंकराने आपले त्रिशूळ बकासुरावर फेकले. प्रत्येक अस्त्राचा थोडा थोडा प्रभाव बकासुरावर झाला. बकासूर बेशुद्ध झाला. तेवढ्यात कृष्णाने आपल्या तेजाने बकासुराला अंतर्बाह्य जाळून टाकले. त्यामुळे बकासूर मेला. कृष्ण आणि त्याच्याबरोबर असलेल्या सगळ्यांची सुटका झाली. तेव्हा ते तेथून निघून गेले. असेच एकदा ते दोघे बाकीची मुले गायी चारत होते. तेव्हा प्रलंब नावाचा एका असुराने माजलेल्या बैलाचे रूप घेतल्यानं ते आपले शिंगे रोखून त्याच्या दिशेने धावून आला. त्याने आपल्या शिंगावर कृष्णाला उचलल्याने गरागरा फिरवले. तेव्हा तेथील सर्व बालक घाबरले. एकटा बलराम मात्र रसद सुटला. तो म्हणाला, अरे, घाबरायचे कारण नाही. कृष्णाने त्या असुराचे वसिंड पकडले. त्याला गरागरा फिरवून जमिनीवर आपटले. जमिनीवर आपटला जाताच प्रचंड असुर प्रलंब असुर मरण पावला. तो मेलेला पाहताच बरोबर असलेली सारी मुले हसू लागले, नाचू लागली. तेव्हा कृष्ण बाकीच्या सर्वांना घेऊन तेथून निघाला. ते पाहून केशी नावाचा दैत्य तेथे आला. त्याने कृष्णाला उचलून आकाशात उड्डाण केले. कृष्णाने तेथून जमिनीवर उडी मारली. तेव्हा त्या राक्षसाने कृष्णाला पकडले. तो त्याला खाण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु कृष्णाचे अंग वज्रासारखे कठीण होते. त्यामुळे त्या दैत्याचे दात जमिनीवर पडले. त्याने रक्त ओकले, आपले प्राणही सोडले. केशी दैत्य मरताच आकाशातून पुष्पवृष्टी झाली. आकाशात देव देवता येऊन त्यांनी कृष्णाचा जय जयकार केला. कृष्णाला वंदन करून ते निघून गेले. केशी दैत्याने कैद करून ठेवलेल्या अनेक पुरुषांची मुक्तता झाली. ते आनंदाने कृष्णाला नमस्कार करून त्याची स्तुती करून तेथून निघून गेले. या तिघाही राक्षसांना कंसानेच कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवले होते. त्यांचा